नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरुची येथे महाविकास आघाडीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात संपन्न. महायुती सरकारच्या धोरणावर कडाडून टीका. कोरुचीतील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेत आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवत स्थानिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उभाटा गटाचे आनंद शेट्टी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मदनरावजी कारंडे आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाहूया या सभेतील काही निवडक दृश्य. आयुष्यभर काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले आव्हाने हे भारतीय जनता पक्षाच्या वळीला जाऊन बसले आणि ते तुम्हाला काय केलं, ज्या मुद्द्यावर जे फसवण्याचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी प्रेरित होऊन गेलेत तेच जनतेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी फसवणार. मी त्याला सांगितलं की भारतीय जनता पक्ष सातत्यानं सांगत होता घराणेशाही चालणार नाही. आणि जेव्हा ह्यांचं सरकारमध्ये जेव्हा जेव्हा वातावरण निर्माण झालं तर त्याच पद्धतीनं घराणेशाहीशिवाय पर्याय नाही हे जाणवल्यानंतर या ठिकाणी आपल्या कल्याणा त्या ठिकाणी देण्याचं काम हे उमेदवाराच्या रूपाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. अलकारी मामाने उल्लेख केला की स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या भागामध्ये सभा घेण्यासाठी येणार होते, पण काहीतरी कारण सांगून त्यांनी यायचं टाळलं आणि ती जबाबदारी त्यांनी शिंदेंच्यावर सोपवली. ह्याचं एकमेव कारण जर कुठलं असेल तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि उद्या महाविकास आघाडी शिवशाहू विकास आघाडीच्या या दोन्हीही उमेदवारांचा विजय निश्चित आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.